आता हे अननसचे झाडं आणलेत तर खरी बरं का, पण हे आपल्या वातावरणात उगतेत का नाही, याला फळं येतात का नाही, काहीच आयडिया नाहीये. तर रामकृष्णारी मंडळी, आता जे झालं असं की प्रज्ञेशन मी गेलो होतो काल शावगावला, तिथंच ते दादा भेटले अननसवाले, त्यांच्याकडून हे झाडं आणलेत 5-50. आता बघू भाऊ, पप्पान त्यांचं बाबान त्यांचं लय दिवसात चाललं होतं आपल्याला अननसचे झाड लावायची, त्याच्यामुळे मस्तपैकी विहिरीच तिकडे लावलेत. आणि आपण जे शेळीसाठी मेथी घास लावला होता ना, तो पण आता 1 नंबर उगलाय. त्याच्या शेजारी आपण लसणासाठी वाफा केला होता, तिथं आज मस्तपैकी लसूण पण लावून झालाय बरं का. आता तिथंच थोडं सरपण होतं, मस्तपैकी ट्रॉलीत भरलं पप्पांनी, ते घरी पण नेऊन टाकलं. आणि तिथंच आहे ना आता आपल्याला पालेभाज्या लावायच्या होत्या, त्याच्यामुळे 2-4 वाफे करायचे होते. मग आता तिथं लय कडक होतं, त्याच्यामुळे म्हणलं दाखव गाडी इथं मस्तपैकी आपण आपला रोटा मारू. तेवढ्यात प्रज्ञेश म्हणला दाखव मी मारतो. मग प्रज्ञेशला दिलं मस्तपैकी, त्याने मारला, वावर ओढून मस्तपैकी सगळं लावून टाकलं. आणि तेवढ्यात लक्षात आलं की बाबा आपल्याला इथं शेवरी पण लावायची शेळ्यांसाठी. मग काय घासाच्या कडेने मस्तपैकी सगळी लावून दिली प्रज्ञेश आणि मी. मग आलो होतो आम्ही इकडं सोलरकडं, जिथं आम्ही अननस लावले तिकडं कोणी उकरले बिकरले तर नाही ना कुत्र्या बित्रांनी ते बघायला. चला आता बघू आता 14 महिन्याने काय उगतं का नाही. आता तुम्ही 14 महिने वाट नका बघू, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची, इंस्टाला पण फॉलो करा. टाटा बाय बाय.